देणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच आहे प्रेम. चला प्रेम, पियुष 11 संघाचा प्रेम लगेचच यायचं आहे. चला प्रेम प्रेम पटकन यायचंय लगेच. प्रेम इथं इथं इथं. चला फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रेम ठरतोय. वसंतजी जाधव साहेब आमचे सकाळचे पत्रकार यांच्या हस्ते हे रॉयल फिटनेस क्लबचे वाउचर 500 रुपीजचा आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते. चला या संपूर्ण स्पर्धेचा पहिले तिसरा क्रमांकचा मानकरी. चला तिसरे क्रमांकचा मानकरी. चला विनंती असेल पाखी 11 यायचं सर्वप्रथम. तिसरे क्रमांकाचा मानकरी ट्रॉफी दिली जाईल तिसरे क्रमांकाची. थोडा या साईडला नाही, लाईव्ह दिसत आहे, थोडासा या साईडला यायचं आहे. चला पाखी 11 ना फक्त कॅप्टन यायचं आहे आणि बाकी सगळ्यांनी खाली उभा राहायचं आहे. चला अजित शर्मा. चला चला तिसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकासाठी मी विनंती करणार आहे आनंद माने साहेब, वसंतजी जाधव साहेब असतील, विराट पवार असतील, आपल्या तिघांच्या हस्ते हे तिसऱ्या क्रमांकाचा ट्रॉफी द्यायचा अजित शर्मा अँड कंपनी. चला कॅप्टननी यायचं आहे. आमच्या व्यासपीठावरती जागा कमी आणि संपूर्ण संघाने समोर यायची आहे, म्हणजे कॅमेरामध्ये आपणही याल. चला त्यानंतर दुसरे क्रमांकाचा मानकरी या संपूर्ण स्पर्धेत खूप चांगला खेळ होता त्यांचा समृद्धी स्ट्रायकर ठरतोय संपूर्ण स्पर्धेचा दुसरे क्रमांकाचा मानकरी. या चला फक्त संघ कॅप्टन यायचं वरती आणि संघ संपूर्ण संघ खाली थांबायचंय. चला अंकुर. सगळ्यांनी खाली थांबायचं लाईनीशीर आणि फक्त कॅप्टननी वरती यायचंय. चला धन्यवाद असणारे आपल्या सर्वांचा, खूप चांगला खेळ दाखवला आपण सर्वजणांनी. चले थँक्यू. चला सुनील. चला थँक्यू थँक्यू. चला या संपूर्ण स्पर्धेत एक स्पेशल प्राइज आहे, म्हणजे तो प्राइज आपल्या लिस्टमध्ये नव्हता पण त्या लिस्टमध्ये आणला गेला. ते एक स्पेशल खेळाडूसाठी, त्या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेत एक नवा विक्रम केलाय. त्या विक्रमासाठी हा पारितोषिक स्पेशली दिलं जात आहे. प्रमोदजी सावंत यांच्या माध्यमातून दुबईवरून एक स्पेशल वॉच आणली आहे, ती वॉच दिली जाते दत्ता या खेळाडूला. मेडन ओव्हर 3 विकेट घेणारा दत्ता याच्यासाठी ही वॉच. तर चला दत्ता यायचं आहे आणि जोरदार टाळ्या वाजवा. या स्पर्धेमध्ये सुंदर अशी गोलंदाजी केली. या संपूर्ण स्पर्धेत राहिला मेडन ओव्हर टाकणारा एकमात्र खेळाडू आणि तब्बल 7,000 रुपयाचा कॅश प्राइज आपल्या नावावर केलाय. आणि त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी बनवण्यासाठी 1 महिने ज्यांनी मेहनत घेतली होती ते आमचे दोन्ही यशस्वी आयोजक पुरुषोत्तम दुधुस्कर आणि सौरभ नाईक यांच्यासाठी एक उपहार आणलेत. एक सुंदर आयोजन केलंय म्हणून प्रमोदजी सावंत साहेब यांच्याकडनं पण या दोन्ही आयोजकांना एक स्मार्ट वॉच दिलं जातंय. तर जोरदार टाळ्या वाजवा या यशस्वी आयोजक सौरभ नाईक आणि पुरुषोत्तम दुधुस्कर.
धन्यवाद. हे मैत्री यारी आपल्या मित्रांबरोबर दाखवत असताना आपण बघितलं मित्रांवर प्रेम. खूप खूप धन्यवाद. चला या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असणार आहे कोणाला माहित आहे का? नसेल माहित, चला मी वेळ नाही घेणार. पियुष 11 संघाचा प्रेम आहे या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर चला पियुष 11 संघाचा प्रेम. तर या पारितोषिकासाठी मी विनंती करणार आहे सुनीलजी ठोंबरे साहेब आपल्या हस्ते या उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी आपल्या हस्ते द्यायची. आणि प्रमोदजी सावंत साहेब आपणही यायचं आहे. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेचा ज्यांनी तब्बल या संपूर्ण स्पर्धेत 9 विकेट घेतले सचिन डुबाल साहेब आणि मुळीक साहेब आपल्यास विनंती असणार आहे आपण यायचंय पुढं. आणि आपल्या हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक दिलं जाईल. संपूर्ण स्पर्धेत तब्बल 9 विकेट घेतले. संघ मात्र कुठेतरी थांबला, दुसऱ्या क्रमांकावर राहिला, पण बेस्ट बॉलरची ट्रॉफी आपल्या नावावर ठेवली. समृद्धी स्ट्रायकरचा निखिल ठरतोय या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. चला जोरदार टाळ्या वाजवायचा आहे, टाळ्यांचा आवाज येऊ द्या. पियुष 11 त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण स्पर्धेचा. अपेक्षा नव्हती की तो या संपूर्ण स्पर्धेत खेळेल, पण त्यांनी शेवटच्या टप्प्यावर येऊन शेवटच्या क्षणी फॉर्म भरला आणि हे फॉर्म भरून शेवटच्या क्षणी त्याचा समावेश झाला संघामध्ये. एक मेहुल शेट्टी साहेब, सुभाष घाडे साहेब असतील आणि भगवंत शेठ यांच्या हाताने या उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी दिली जाईल. या संपूर्ण स्पर्धेस 30 धावा कुठून काढणारा निलेश ढोबळे समृद्धी स्ट्रायकरचा ठरतोय या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. चला निलेश ढोबळे, चला यायचं आहे. खूपच सुंदर अशी खेळी दाखवली या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि उत्कृष्ट फलंदाज राहिला. चला जोरदार टाळ्या वाजवा. उत्कृष्ट फलंदाज राहिला या संपूर्ण स्पर्धेत. मॅन ऑफ द सिरीज या संपूर्ण स्पर्धेत एक खेळाडू ज्याच्या नावावरती गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण सर्व काही टिकलं जातं. मॅन ऑफ द सिरीज. पण त्यात अगोदर जाऊया फर्स्ट प्राइज कडे. तर चला टीमचे कॅप्टन या, आपलं प्रथम पारितोषिक स्वीकारायचं आहे आपण. आणि या प्रथम पारितोषिकासाठी मी विनंती करणार आहे श्री ग्रुपचे सर्व अक्षय सेठ पानसरे साहेब आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते. चला कॅप्टन यायचं आहे. आपली प्रथम पारितोषिकची ट्रॉफी आपल्या हातावर घ्यायची. या वर्षाचा चॅम्पियन राहिला आहे पियुष 11 संघ. कौतुक करावं लागेल या संघाचा. मात्र 6 अनसोल्ड खेळाडू घेऊन आपल्या संघामध्ये उतरला होता मैदानावर आणि या 6 खेळाडू जे अनसोल्ड होते त्यांना आपल्या टीम मध्ये समावेश घेतला आणि मेगा फायनल मध्ये पोहोचून मेगा फायनलची ट्रॉफी आपल्या नावावर केली. नक्कीच तुमचं म्हणायचं हक्क आहे की खरंच तुम्ही मोठमोठे गार केले या स्पर्धेमध्ये गंमत मध्ये. चला कौतुक असणारे नक्कीच चला आता मॅन ऑफ द सिरीज. तर असं मला वाटतं पाखी 11नी होप सोडलेला आहे. तर इथं पियुष 11 आहे आणि कुठलाही संघ दिसत नाही. हा उपविजेता संघ पण इथं आहे. काय वाटतं कोण असणार आहे मॅन ऑफ द सिरीज? ह्याच्यासाठी मी थोडासा वेळ घेणार. कोण आहे मॅन ऑफ द सिरीज?
नक्कीच आकाश गुप्ता, चला द्या. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेत ज्यांनी काढले तब्बल 45 धावा प्लस 15 धावा, 60 पॉइंट, 3 विकेटचे 15 पॉइंट, 45 धावा, तब्बल 60 पॉइंट. अंकुर ठरतोय या संपूर्ण स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. मालिकावीरची ट्रॉफी जाते या वर्षाची. अंकुर जरग स्पोर्ट्स बायसिकल आणि ही ट्रॉफी देऊन सन्मानित करतील. क्या बात है. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ईगल प्रीमियर लीग 2026 पर्व 5वे अंकुर जरग. स्पोर्ट्स बायसिकल पटकवले यावर्षी, आपल्या नावावर केले अंकुर जरग. आपण तर याला प्रश्न पण विचारू शकत नाही की या सायकलवर कोणाला बसवणार, त्याच्यावरती सीटच नाहीये. चला, श्री पुरस्कृत ईगल प्रीमियर लीग 2026 या ठिकाणी झालेला आहे समाप्त. मी अशी करतोय घोषणा, प्रवीणजी अर्जुने सर यांचा एक यथोचित सन्मान, हमारे वाक स्कोरर इनका एक सन्मान बाकी आहे. तर चला, नक्कीच सौरभ नाईक आपण जरी केलं तरी बरं वाटेल. चला, धन्यवाद अक्षय शेठ, आपण इथं आलात. ते संपूर्ण स्पर्धेला 4 चांद लावल्यात आणि या संपूर्णपणे यशस्वी स्पर्धा आपण इथं पाहिलात. चला, विनंती असणारे प्रवीण सर यायचं आहे. चला, सौरभ आणि वाघ. सौरभ आणि वाघ, वाघ आणि सौरभ, सौरभ आणि वाघ. चला, सौरभ नाईक यांना विनंती असणार आहे प्रवीणजी अर्जुने सर यांचा एक यथोचित सत्कार या ठिकाणी केलं जाईल. आणि तसेच आमचे वाघ स्कोरर आज या संपूर्ण स्पर्धेत एक सुंदर अशी स्कोरिंग, डिजिटल स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळाली. प्रवीणजी अर्जुने सर थेट राजीव गांधी स्टेडियममधून निघाले, न घरी जाता, न पाणी पिता, न तोंड धुता डायरेक्ट ईगल प्रीमियर लीगसाठी उपस्थित झाले. त्यांचा खूप खूप आभार असणार आहे. त्यानंतर वाघ, कसं दहाडले तुम्ही मैदानाच्या आतमध्ये? नाही नाही, हे वाघचं घे. हे माझ्या नको, मला नको ते. हा, फक्त असं सत्कार घे बस. आणि त्यानंतर मी पण आलो होतो, समालोचन केला. नक्कीच आमचा मित्र परिवार आहे, त्याच्यामुळं जुडावं लागला. आणि धन्यवाद